सांगतो कि अगर भारत देश का पंतप्रधान कल अगर कोई बुरखा वाली बनी तो क्या फरक पड़ता है? अरे तुझ्या बापाचा पाकिस्तान आहे का? तो तुला इथे बुरखावाली इथे कोण बनवशील? इथे आमच्या कडवट हिंदुत्ववादी नरेंद्र मोदीजीच पंतप्रधान बनणार. एक लक्षात ठेव. तो साला दुसरा हिरवा साप वारिस पठाण कुठेतरी भेटून घे, त्याचा हिशोब चुकता कर. बोलतो कि मुंबई की महापौर कल बुरखावाली बनेगी तो क्या फरक पडता? आणि हे ऐकल्यानंतर ना तर उद्धव ठाकरेला मिरची लागते ना तर राज ठाकरेला काय होतं. म्हणजे किती वाया गेलेली मुलं आहेत बघा. एका बाजूला ज्याचा उल्लेख आमच्या नेत्याजींनी केला, आमच्या कृपाशंकर सिंगनी बोलले कि अगर उत्तर भारतीय कोई हिंदू अगर मुंबई का महापौर बनेगा तो क्या फरक पड़ता है. हे सगळे आले बिळाच्या बाहेर. या लोकांना सगळ्यांना हिरव्या मिरच्या लागल्या. लेकिन आला असेल पाकिस्तान से फोन, अरे क्या हिंदू बनेगा तो तुम लोग को सब लोग को काय केलं पाल रे, करो उन लोक का विरोध. हे सगळे करायला लागले. आणि म्हणून बांधवांनो भगिनीनो, ही 15 तारीख, हे 15 जानेवारी आपल्यासाठी महत्वाची आहे. 16 जानेवारीला अगर तुम्हाला या 90 वॉर्डमध्ये तुम्हाला जय श्रीरामचे नारे द्यायचे असतील, इकडच्या आपल्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची असेल, डोक्यावर तो टिळा लावायचा असेल, डोक्यावर तो सिंदूर लावायचा असेल, तर आमच्या ज्योतिताईंनाच निवडून तुम्हाला द्यायचं आहे. हे हक्काने तुम्हाला येऊन सांगतो. दुसरा कोणी आला, अहो बघा काय लाज वाटते. बाळासाहेबात असते ना, त्या उद्धवच्या ढोंगणावर लाथ मारून घरी पाठवला. त्याला उभाटा स्वतःचा पक्षाचा उमेदवार गोल टोपी दाढीवाला देतो. सांगा मला, अगर तो चुकून इथे निवडून आला तर सगळे तुम्हा लोकांना घरातून बाहेर काढेल आणि सगळे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान इथे बसून टाकेल. मग तू जाणार कुठे? एका बाजूने मुंबईमधला मराठी टक्का कमी होते ना ठाकरे इथे, मग मराठी टक्का वाढला पाहिजे होता. पण मराठी टक्का कमी होतो, पण बांगलादेशी आणि रोहिंग्या 30% कशा वाढतात?